कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनचा सदुपयोग एका 6वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या टेंबलाईवाडीतील सुदर्शन कॉलनीतील राहणाऱ्या शाळकरी मुलीने केलाय. शुभ्रा सचिन खाडे असं या मुलीचं नाव असून तिनं गायन कलेमध्ये चांगलंच प्रावीण्य मिळवलंय. उद्या सोमवारी अयोध्या इथं होणाऱ्या श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामचंद्रांचं भजनामृत गाणं तिनं कागलमधील श्रीराम मंदिरात जाऊन गायलंय. या गाण्याला आशीर्वाद देण्याबरोबरच सर्वांनी तिच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक करावं, तसंच हे गाणं शेअर करावं असं आवाहन करण्यात आलंय. कोल्हापुरातील टेंबलाईवाडी इथल्या सुदर्शन कॉलनीमध्ये विमा प्रतिनिधी असणारे सचिन खाडे हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. त्यांची 12 वर्षांची मुलगी शुभ्रा खाडे ही टेंबलाईवाडी इथल्या टेंबलाईवाडी विद्यालयामध्ये इयत्ता 6वीमध्ये शिक्षण घेतेय. कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन पडल्यानंतर मिळालेल्या रिकाम्या वेळेत शुभ्रा खाडे ही अचानक काही गाणी गुणगुणत होती. त्यानंतर ती वेगवेगळ्या प्रकारची गाणी अचानक म्हणू लागली. ही बाब लक्षात येताच तिच्या वडिलांनी तिला याबाबत विचारलं असता तिनं मला गायनकला शिकायची आहे असं सांगितलं. त्यानंतर सचिन खाडे यांनी शुभ्रा खाडे हिला कोल्हापुरातील गायन क्षेत्रातील गुरु रोहित कुमार फाटक आणि प्रसिद्ध पार्श्वगायक प्रल्हाद जाधव यांच्याकडं शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत शिकण्यासाठी पाठवलं. या 2 गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शुभ्रा खाडे हिनं विविध प्रकारची गाणी गायला सुरुवात केली. त्यानंतर तिनं आपल्या स्वतःच्या व्हॉइस ऑफ शुभ्रा या यूट्यूब चॅनेलवर आपली गाणी सोडायला सुरुवात केली. या चॅनेलला आत्तापर्यंत 7.5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. उद्या अयोध्या इथं होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शुभ्रा खाडे हिनं कागल इथल्या श्रीराम मंदिरात जाऊन श्रीराम स्तुती हे भजन गायलंय आणि ते चित्रांकितही केलंय. श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपालु भजु मन या गाण्याबरोबरच तिनं करवीर तालुक्यातील आरे इथल्या श्री हरेश्वर मंदिरात हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे हे गीत गायलंय आणि त्याचंही चित्रीकरण केलंय. हीच आमुची प्रार्थना न हेच आमुचे मागणे, हीच आमुची प्रार्थना न हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसास मागणे. त्यालाही महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. कोरोना काळात मिळालेल्या रिकाम्या वेळेमुळंच गायनाची कला आत्मसात झाल्याचं शुभ्रा खाडे हिनं सांगितलं. तिच्या या गाण्याच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करावं असं आवाहन तिनं केलंय. कोरोना काळामध्ये लॉकडाऊन सुरू होते त्यावेळी घरात बसून खूप कंटाळ यायचा. म्हणून मी गाण्याचे क्लासेस सुरू केले. एक छंद म्हणून जोपासावा यासाठी मी गाणे सुरू ठेवले. थोड्या वर्षांनी मी माझे यूट्यूब चॅनल खोलले. त्यात मला खूप छान प्रतिसाद मिळाला. उद्या होणाऱ्या रामलल्ला प्रतिष्ठापनेसाठी या पार्श्वभूमीवर मी एक गाणे सोशल मीडिया माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे. कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या रसिकाग्रणी मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या राज्यस्तरीय भावगीत आणि नाट्यगीत या दोन्ही प्रकारात शुभ्रा खाडे हिनं मोठं यश संपादन केलंय. याबरोबरच इचलकरंजीत झालेल्या शाहू महोत्सवातील इचलकरंजी आयडॉल या स्पर्धेतही तिनं यश मिळवलंय. तिच्या गायनाच्या कौशल्यामुळं तिला अनेक पारितोषिकं मिळाली आहेत. मेरी माटी मेरा देश या कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्रमात शुभ्रानं गायलेल्या ए मेरे वतन के लोगो या देशभक्तीपर गाण्यालाही उदंड प्रतिसाद मिळालाय. यासाठी महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी तिचं विशेष कौतुक केलं होतं. शुभ्रा खाडे ही भविष्यात मोठी गायिका म्हणून उदयाला येईल असं तिला गायन शिकवणारे तिचे गुरु प्रल्हाद जाधव यांनी सांगितलं. गेली वर्षभर ती माझ्याकडे शिकत आहे.
याच्या आधी पण तिनं 2-3 वर्ष शास्त्रीय संगीताची जोपासना केलेली आहे. यापुढेही ती करते आणि उद्या होणाऱ्या श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं तिनं एक छानसं गाणं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. सो मला खात्री आहे की तुम्हाला ते गाणं नक्कीच आवडेल. शुभ्रा ही खूप कष्टाळू आहे, होतकरू मुलगी आहे. तिचे घरचेही तिच्या गाण्यासाठी खूप सारी मदत करत आहेत. मीही एक तिचा गुरु म्हणून तिला जितकं सपोर्ट करण्याचा माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो तो मी नक्कीच करत आहे. यापुढेही माझा राहील. शुभ्रा खाडे हिची गाण्याकडे असणारी ओढ पाहून तिला शास्त्रीय आणि सुगम संगीताचे क्लास लावून तिला प्रोत्साहन दिल्याचं तिचे वडील सचिन खाडे यांनी सांगितलं. इथून पुढंही तिला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शुभ्राला ॲक्च्युली 3 वर्षापासून म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये तर ती सारखी गाणी गुणगुणायची आणि त्या ह्याच्यामध्ये तिनं एवढं चांगलं वाटलं की मला बाबा याला काहीतरी शिकवायला पाहिजे, शास्त्रीय गायनाच्या क्लासेसला वगैरे लावायला पाहिजे. तर त्या पद्धतीने मी तिला शास्त्रीय संगीत एक 3 वर्षापासून क्लास लावला आणि तिचे गुरु रोहित कुमार फाटक आणि प्रल्हाद जाधव हे चांगले मिळाल्यामुळे तिने आता एवढेच चांगलं ती डेव्हलप व्हायला लागली की चांगलं म्हणजे अतिशय म्हणजे गाण्यामध्ये सूर म्हणा वगैरे चांगले पक्के लागायला लागलेत. शुभ्रा खाडे ही शाळेमध्ये हुशार आहेच, मात्र तिनं गायनाची कला आत्मसात करून ती आमची गानकोकिळा बनली आहे. याबद्दल आमच्या शाळेला तिचा अभिमान असल्याचं टेमलाईवाडी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रभाकर लोखंडे यांनी सांगितलं. शुभ्रा खाडे म्हणजे आमच्या टेमलाईवाडी विद्यालयाची आम्ही गानकोकिळा समजतो. अतिशय कमी कालावधीमध्ये कमी वयामध्ये तिनं या गायन क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी या गायनाच्या स्पर्धा झालेल्या आहेत तिनं त्याच्यामध्ये फार चांगलं यश मिळवलेलं आहे. केवळ ह्या गायनामध्येच नाही तर अगदी पहिलीपासून ते आत्ताच्या 6वीपर्यंत ज्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये सुद्धा शुभ्रानं फार मोठं यश प्राप्त केलेलं आहे.